नमस्कार मंडळी मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त दाखवलेला आहे. फायनली ज्या मुली हरवल्या होत्या त्या मुलींनी आता प्रियाचा आणि त्या श्वेताचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणलेला आहे. हो मंडळी, आता यामध्ये सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व असलेला सचिन, नागराज, महिपत सगळे त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेली अख्खी गँग आता पोलिसांच्या हाती सापडलेली आहे. आणि या सगळ्या मागचं कटकारस्थान हे प्रिया आणि श्वेता या दोघींनी मिळून केलं आहे. हे आता मुलींनी सगळ्यांसमोर आणलेलं आहे. प्रेक्षकांना जी एक मुलगी आहे म्हणजे आश्रमामध्ये तिच्या हातात मोबाईल असतो आणि तिच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये तिने आतापर्यंत ह्या श्वेताने केलेले सगळे कांड तिला माहीत असतात. आणि जेव्हा ह्या गुंडांनी त्यांना किडनॅप केलेलं असतं तेव्हा त्या मुलीने त्या गुंडांचं बोलणं सुद्धा फोनवरती रेकॉर्ड केलेलं आहे. आणि मंडळी, याच गोष्टीमुळे आता सायलीसुद्धा जेलमधून सुखरूप आणि निर्दोष बाहेर पडणार आहे. आणि प्रिया, सचिन सगळ्यांचीच आता चांगलीच वाट लागणार आहे. आता नेमकं हे सगळं कसं काय घडणार आहे हे सगळं काही आपण सविस्तर पाहूया. आणि मंडळी, या सगळ्यांतर एवढंच नाही आहे तर प्रिया आणि सायलीची जेव्हा आता डिलिव्हरी होणार आहे त्या डिलिव्हरीमध्ये प्रिया आता सायलीचं आणि स्वतःचं बाळसुद्धा अदलाबदली करून घेणार आहे. आता हे सगळं कसं आणि काय घडणार आहे ते सविस्तर पाहूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं की सायली ही मधुभाऊंना सारखी फोन करते, कुसुमला फोन करते, पण कुसुम आणि मधुभाऊंचा काही फोन लागत नाही आहे. आणि मंडळी, आता अर्जुन म्हणतो की नक्कीच तिकडे काहीतरी घडलं असणार आहे. मधुभाऊ आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतात. आणि तेवढ्यात आता हा चैतन्य आतमध्ये धावून येतो आणि म्हणतो की अर्जुन अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, खूप मोठी गडबड झाली आहे. सायली म्हणते की काय झालं. तेवढ्यात आता म्हणतो की मला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आला होता आणि ते सांगतात की आश्रमातल्या मुलींना मिसिंग आहेत, त्या अजूनही घरी पोहोचल्या नाही आहेत. मधुभाऊंनी त्याची पोलीस कंप्लेंट केलेली आहे म्हणून. त्या कर्जतला पिकनिकला म्हणून गेल्या होत्या, त्या अजून परत आल्याच नाही आहेत. तर मंडळी, आता ही जी श्वेता आहे ती मनातल्या मनात म्हणते म्हणजे आपला प्लॅन अगदी बरोबर सक्सेसफुल जसा हवा तसा चाललेला आहे. अर्जुन म्हणतो की काय, हे कधी घडलं. तर सायली म्हणते की हो, म्हणजे मुली कर्जतला जाणार होत्या पिकनिकला पण अजून आल्या नाहीत, म्हणजे असं कसं होऊ शकतं. नाही, तुम्ही नीट सगळीकडे पाहिलं का. आता इथे चैतन्य म्हणतो की मधुभाऊनी सगळीकडे पाहिलं आणि त्या मॅडमसुद्धा म्हणतात की मुली कधीच आल्या होत्या, बसमधून त्या खाली उतरल्यासुद्धा, पण घरी येण्याआधी सायलीला गिफ्ट म्हणून आणायला त्या गेल्या, त्या परत आल्याच नाही आहे. अर्जुन म्हणतो की म्हणजे म्हणजे मुली इथे पनवेलमध्ये आल्यानंतर गायब झाल्यात, हे कसं काय शक्य आहे. अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर सावंत काय म्हणाले. तर चैतन्य म्हणतो की काय ना, 24 तास अजून झालेले नाही आहेत, त्याच्यामुळे ते मिसिंग कंप्लेंटसुद्धा घेऊ शकत नाही आहेत. पण आता इन्स्पेक्टर सावंत हे सुद्धा म्हणत होते की त्यांच्याबद्दल आणखीन कोणीतरी मोठी कंप्लेंट दिलेली आहे. आश्रम हा मुलींच्या तस्करीचं काम करतो म्हणून अशी कोणीतरी कंप्लेंट दिली आहे आणि खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आपलं हे प्रकरण खूप वाढू शकतं. आणि मंडळी, त्यांच्यामध्ये हे एवढंच बोलणं सुरू असतं. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की चल, आपल्याला आत्ताच्या आता निघायला हवं, आपल्याला बघायला हवं. आता हे दोघंसुद्धा घरातून बाहेर पडणार तेवढ्यातच समोर पोलिसांनी धाड टाकली आहे मंडळी. इकडे पोलिसांची अख्खी टीम सुभेदारांच्या घरासमोर आलेली असते आणि म्हणतात की सायली सुभेदार इथेच राहतात का. त्यावर आता सायली म्हणते की हो, पण तुम्ही इथे म्हणजे काय झालं. त्यावर लगेच म्हणतो की काय ना, मुली मिसिंग झाल्यात ना, त्याच्या चौकशीसाठी आली असतील. तेवढ्यात आता पोलीस म्हणतात की नाही, सायली सुभेदार यांना अरेस्ट करायला आम्ही आलेलो आहोत. आता मात्र पोलिसांनी असं सांगितल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. पूर्णाजी म्हणते की सायलीला अरेस्ट का आणि कशासाठी, काय केलंय तिने, तिचा या सगळ्याशी काय संबंध. पूर्णाजी म्हणते की नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, म्हणजे मुली मिसिंग आहेत त्या घरी आल्या नाहीत, पण या सगळ्याशी सायलीचा काही संबंध नाही आहे. पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो आणि त्या खालीच बसतात. आता कल्पना इथे पूर्णाजीला कशी तरी सावरते, पण अर्जुनला सुद्धा कळत नाहीये. अर्जुन आता इथे पोलिसांच्या जवळ येतो आणि म्हणतो की ऐका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, म्हणजे मुली मिसिंग आहेत त्या मिळतील, त्याची काळजी करू नका, पण तुम्ही सायलीला का अरेस्ट करणार आहात आणि अरेस्ट करण्यासाठी तिच्या विरुद्ध कोणी कंप्लेंट दिली आहे का. तेव्हा पोलीस म्हणतात की हो, सायली सुभेदार यांच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट दिलेली आहे. सायली सुभेदार या आश्रमामध्ये मुलींची तस्करीचं काम करतात असा त्यांच्यावरती आरोप आहे. अर्जुन म्हणतो की नाही, हे सगळं खोटं आहे, असं नाही होऊ शकत. आणि अर्जुन सुद्धा आता खूप पॅनिक झालेला असतो आणि अर्जुन म्हणतो की नाही, तुम्ही सायलीला अटक नाही करू शकत, तुमच्याकडे अरेस्ट वॉरंट नाही आहे ना, मग अरेस्ट वॉरंट नसताना तुम्ही सायलीला अटक नाही करू शकत. त्यावर आता इथे लगेच चैतन्य तिथे म्हणतो की अर्जुन थोडा शांत हो. आणि मंडळी, तेवढ्यात पोलीस म्हणतात की आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे म्हणूनच आम्ही त्यांना अरेस्ट करायला आलोय सुभेदार. अर्जुन सुभेदार, तुम्ही एक वकील आहात आणि अरेस्ट वॉरंट नसताना आम्ही ते अटक करायला कसं काय येऊ शकतो. आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे तुमच्या बायकोच्या विरोधात, म्हणूनच आम्ही त्यांना घेऊन जायला आलोय. तर मंडळी, आता इकडे दाखवले की प्रिया इकडे जेलमध्ये प्रचंड खुश झालेली असते. ती आता इथे तिने तिची जी काही गँग आहे, जी आरोपी लोक आहेत त्या सगळ्यांना तिने एकत्र गोळा केलं आहे आणि म्हणतात की चला चला चला, आपल्याला सगळ्यांना स्वागताची तयारी करायची.
आपल्याकडे आता एक खूप मोठा आणि महत्त्वाचा पाहुणा येणार आहे, मग आपल्याला त्याची तयारी करायला नको का? तर आता त्या ज्या बायका आहेत त्या सगळ्या म्हणत असतात की म्हणजे नक्की काय करायचंय? कोण पाहुणा येणार आहे? प्रिया म्हणते की अहो खूप महत्त्वाचा पाहुणा आहे, आपल्याला त्याचा चांगला पाहुणचार करायला नको का? जसं मी सांगते ना तसं करायचं. आता ह्या सगळ्या म्हणतात की अहो काय बोलते तू प्रिया, आम्हाला कळेल असं बोल ना. प्रिया म्हणते इतके दिवस ज्या दिवसाची मी वाट बघत होते, ज्या क्षणाची वाट बघत होते, तो दिवस आता माझ्यासमोर आलेला आहे. जिने माझे हे हाल केली, ही अवस्था केली, जिने मला इथे जेलमध्ये पाठवलं, आज तिला सुद्धा मी या जेलात घेऊन येणार आहे. या जेलात माझ्यासोबत जिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आता तिचं सुद्धा आयुष्य मी उद्ध्वस्त करणार आहे. ती आत्ता आता काही मिनिटात, काही क्षणात इथे पोचेल. मग मला तिचा पाहुणचार करायला नको का? आणि प्रिया ना एकटीच वेड्यासारखी हसत असते आणि म्हणते की सायली, माझं आयुष्य नरक बनवलंस ना, आता तुझी काय अवस्था करते इथे ना ते बघशील. आणि मंडळी आता ही प्रिया इथे सगळ्यांना सांगत असते की इथे आल्यानंतर तिच्यासोबत काय करायचं, कसं वागायचं, मी सांगेन तसं सगळं झालं पाहिजे. आणि सायलीला त्रास देण्यासाठी प्रियाने आता इथे काहीतरी नवीन प्लॅन केलाय. आता प्रिया ह्या सगळ्यांना जवळ घेऊन त्यांना हळूच असं काहीतरी सांगत असते आणि सांगून झाल्यानंतर आता म्हणते की हे बघा, जसं मी सांगितलंय तसंच झालं पाहिजे. एकही गोष्ट इकडचे तिकडे होता कामा नये. आणि जी लेडीज कॉन्स्टेबल आहे, जी प्रियाला मदत करते, तिला सुद्धा आता तिने काही गोष्टी सांगितलेल्या असतात आणि तिलाही सांगते की आत्तापर्यंत मी तुला भरपूर पैसे दिलेत, पण तू हे जर माझं काम केलंस तर याच्यापेक्षा डबल पैसे मिळतील तुला. आणि मंडळी आता ती सुद्धा प्रियाच्या होला हो म्हणत असते. तर मंडळी आता इकडे अर्जुन म्हणत असतो की ऐका ना, मी काय म्हणतो की आपण थोडा वेळ वाट बघूया का, याच्यावर काहीतरी मार्ग निघेल. तुम्हाला जी कोणी माहिती दिली ती पूर्णपणे खोटी आहे. या सगळ्यामध्ये माझ्या बायकोचा, सायलीचा काही हात नाही आहे. उलट ती मुलींच्या फायद्यासाठी, मुलींना सेफ ठेवण्यासाठी बऱ्याच गोष्टी, बऱ्याच सुविधा करते हो. माझी बायको असं करू शकत नाही आहे. इथे आता पोलीस म्हणतात की तुम्हाला जे सांगायचं आहे ते आता तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन सांगा, आम्हाला त्यांना अटक करावीच लागणार आहे. मंडळी आता इकडे सायली म्हणते की ऐका ना, मला एक थोडा चान्स द्या, मी एकदा मधुभाऊंशी बोलून घेऊ का? मी एकदा मधुभाऊंशी बोलते. अर्जुन सुद्धा म्हणतो की हो, आम्हाला फक्त फक्त 2 मिनिटं द्या ना, आम्ही 2 मिनिटात काही होतं का बघतो. आता मंडळी आता अर्जुन सुद्धा इकडे कोणाला तरी फोन करत असतो. तर पोलीस म्हणतात तुम्ही का आमचा वेळ फुकटचा वाया घालवताय? त्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केलेली आहे. मुली सुद्धा अजून सापडल्या नाही आहेत. आणि हो, आश्रमातून मधुभाऊंनी सुद्धा पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की मुली अजून घरी आल्या नाही आहेत. मग तुम्ही वेळ वाया घालून काय उपयोग होणार आहे? काही होणार नाही आहे. आम्हाला ह्यांना घेऊन जावं लागणार आहे. आणि तुम्हाला जर काही करायचं असेल, काही पुरावे गोळा करायचे असेल, तर तुम्ही या पोलीस स्टेशनमध्ये भेटा आणि तुमच्या बायकोला सोडून घेऊन जा. पण आता आम्हाला आमचं काम करू द्या. मंडळी इकडे सायली म्हणते की फक्त 2 मिनिटं. सायली आता इकडे फोन घेते आणि मधुभाऊंना फोन करण्याचा प्रयत्न करते, पण मधुभाऊंचा फोन काही लागत नाही. म्हणजे मधुभाऊ आणि कुसुम दोघं सुद्धा फोन उचलत नाही आहे. सायली म्हणते की काय झालं नक्की, कळतच नाही आहे हो, काय कळायला मार्गच नाही आहे. हे पण फोन उचलत नाही आहेत. तर मंडळी आता इकडे श्वेता म्हणते की सायली, तू कितीही फोन कर, आता कोणालाही फोन कर, काहीही फरक पडणार नाही आहे. आता तुझी थेट रवानगी जेलमध्ये. माझ्या बाबतीत तू जे काही केलेस, माझी जी अवस्था केलीस ना, आता तुझी शिक्षा हीच आहे. तर मंडळी आता ही श्वेता ज्या पद्धतीने बोलते ना, त्याच्यावरून तरी असं वाटते की श्वेता म्हणजे साक्षी शिखरेच आहे, जिने स्वतःच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली आहे. आता खरं तर श्वेताचा आणि या सायलीचा काही संबंध नाही आहे, पण जी अवस्था ती माझी केलीस तशीच तुझी होणार असं म्हणते, त्याच्यावरून तरी असंच वाटतंय की ही साक्षी शिखरेच आहे म्हणून. तर आता मंडळी इकडे पोलीस म्हणत असतात की अर्जुन सुभेदार, प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या, तुम्ही आता आम्हाला अडू शकत नाही आहेत, आम्हाला सायली सुभेदार यांना घेऊन जावंच लागणार आहे. तर मंडळी आता ही श्वेता पटकन जाते तिकडे आणि हा सगळा ड्रामा बघून तिने स्वतःचा मोबाईल आहे ना रेकॉर्डिंगवर ठेवलेला असतो. इथलं सगळं जी अवस्था आहे, सगळ्यांची जी धावपळ उडाली आहे, ते सगळं ती आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असते आणि प्रियाला तिकडे जी कॉन्स्टेबल आहे तिच्या फोनवरती पाठवते. तर चैतन्य म्हणतो की ऐका ना, मी इन्स्पेक्टर सावंत त्यांच्याशी बोलतो, तुम्ही 2 मिनिटं थांबाल का? पण आता पोलीस म्हणतात की ऐका ना, प्लीज तुम्हाला जे काही करायचं आहे ते पोलीस स्टेशनमध्ये या, तुम्ही आमचा वेळ का वाया घालवतायत? आणि मंडळी आता जी पोलीस आहेत ना, त्यांनी ज्या लेडीज कॉन्स्टेबल आहेत सोबत त्यांना सांगितलं की घ्या ह्यांना. आता त्या दोघींनी सुद्धा सायलीचा हात पकडलाय आणि भर पावसामध्ये बाहेर ना वातावरण खूप खराब झालेलं असतं, खूप पाऊस पडत असतो आणि त्या पावसामध्येच हे सगळे जण ना सायलीला घराच्या बाहेर घेऊन चाललेले आहेत. सगळे मीडियावाले समोर उभे असतात आधीच आणि जशी सायली घराच्या बाहेर येते, पोलीस घेऊन येतात, तसे मीडियावाले तिथे येऊन उभे राहिलेले असतात. आणि आता इथे अर्जुन सायलीला येऊन अनेक प्रश्न विचारत असतात की सायली सुभेदार नक्की काय आहे, तुम्ही मुलींची तस्करी केली आहे का, ही न्यूज खरी आहे का, तुम्ही कुठल्याही मुलीच्या जीवाशी असं काय खेळू शकता, तुम्ही सुद्धा आता एक आई होणार आहात आणि आई होणार असताना सुद्धा तुम्ही दुसऱ्या मुलांच्या जीवाशी कसं काय खेळू शकता, असे अनेक प्रश्न आता त्या सायलीला विचारत असतात. आणि सगळ्यांनी सायलीला तिथे घेरलेलं असतं. आता सगळेजण सायलीच्या मागोमाग आलेले आहेत. प्रतिमा, कल्पना सगळेजण खूप रडत असतात. सायली
सायली बिचारी पावसामध्ये पूर्णपणे भिजलेली असते. इथे अर्जुन आणि सगळ्यांनी सायलीच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो म्हणून ती भिजू नये म्हणून. आणि ह्या सगळ्यामध्ये अर्जुन आता मीडियावाल्यांना म्हणतो की बस बस करा, माझ्या बायकोनी काही केलेलं नाही आहे, तिच्यावरती फक्त तो आरोप झालेला आहे, आरोप सिद्ध झालेला नाही आहे आणि माझ्या बायकोनी असा कोणताही गुन्हा केलेला नाहीये आणि मी हे लवकरात लवकर सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवेन. आता हे मीडियावाली म्हणत असतात, पण आश्रमाची पूर्ण जबाबदारी ही सायली सुभेदार यांनी स्वतःवर घेतली होती. इतके दिवस आश्रमामध्ये मुली सेफ होत्या, पण जेव्हा सायली सुभेदार यांनी ही जबाबदारी हातात घेतली आणि मुली गायब झालेल्या आहेत, म्हणजे याचा अर्थ काय होतो की हा तस्करीचा जो काही प्लॅन आहे तो सायली सुभेदार यांनीच केला आहे ना. याच्यावरून तरी हे सिद्ध होतंय. सायली सुभेदार तुमचं यांच्यावरती काय म्हणणं आहे? आम्हाला सायली सुभेदार यांचं म्हणणं ऐकायचं आहे. आता अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं ना की या सगळ्याशी सायलीचा काही संबंध नाही आहे. तेव्हा आता ही मीडियावाले म्हणत असतात की अर्जुन सुभेदारांची आधीच एक सून जेलमध्ये आहे, पोलीस स्टेशनमध्ये आहे, खुनाच्या आरोपामध्ये आहे आणि त्यांची दुसरी सून तर तस्करीच्या आरोपाखाली अटक झालेली आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुमच्या दोन्ही सुना गुन्हेगार आहेत. अर्जुन आता इथे चिडतो आणि म्हणतो की बस बस करा, प्रियाशी आणि माझ्या बायकोशी तुलना करू नका. मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुराव्यासकट तुम्हा सगळ्यांना आणून देईन. आणि मंडळी आता पोलिसांनी इकडे सायलीला गाडीमध्ये घेतले, गाडी बंद केली आहे आणि गाडी आता पोलीस स्टेशनला निघून गेली आहे. आता अर्जुन आणि चैतन्य लगेच म्हणतो की अर्जुन चल, आपल्याला सुद्धा लगेच पोलीस स्टेशनला जायला पाहिजे. आता सायलीच्या गाडी मागोमागच अर्जुन आणि चैतन्य दोघं सुद्धा त्याच्या मागोमाग आलेले असतात आणि मंडळी इकडे आता सायलीला आणून जेलमध्ये टाकलेलं असतं. आता इथे अर्जुन सायलीला भेटायला येतो आणि म्हणतो की बायको हे सगळं काय झालं. सायलीला सुद्धा आता खूप रडायला येत असतं, बिचारी खूप घाबरलेली असते. अर्जुन म्हणतो की बायको अजिबात काळजी करायची नाही, मी आहे, मी तुला लवकरात लवकर इथून बाहेर काढेन. हे जे काही सगळे आरोप केले ते सगळे आरोप खोटे ठरवेल आणि हो, मुलींना सुद्धा सुखरूप परत घरी घेऊन येणार, माझा शब्द आहे तुला. सायली म्हणते हो, मला माझी काळजी वाटत नाही आहे, मला मुलींची काळजी वाटते. अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे माझी बायको खूप स्ट्रॉंग आहे. त्यावर सायलीसुद्धा म्हणते की हो, आता मी एक जीवांची नाही आहे, 2 जीवांची आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे ताकदसुद्धा आता डबलच आहे. तुम्ही माझी आणि बाळाची अजिबातच काळजी करू नका, मी बाळाची आणि माझी अगदी व्यवस्थित काळजी घेईन. तर मंडळी आता इकडे अर्जुनला सायलीच्या जामिनासाठी काही फॉर्मॅलिटीज करायच्या असतात, त्यासाठी तो तिथून निघून जातो. तेवढ्यात ही प्रिया तिथे अंधारात बसलेली असते बरं का. आणि प्रियाची आता सायलीच्या समोर एंट्री झालेली दाखवली आहे आणि सायलीला आता प्रिया म्हणते की सायली सुभेदार, स्वागत आहे तुझं, स्वागत आहे. आता सायली आणि प्रिया दोघीसुद्धा एकमेकांच्या आमने सामने आलेल्या असतात आणि प्रिया म्हणते की जी अवस्था तू माझी केलीस ना, तीच अवस्था तुला तुझी बघायची होती. या दिवसाची कित्येक दिवस मी तुझी या दिवसाची वाट बघत होते आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आता तुला या जेलमधून कोणीही बाहेर काढणार नाही आहे. जी अवस्था तू माझी केलीस ना, तीच अवस्था मला तुझी करायची होती आणि आज मला इतका आनंद होतोय की आज ज्या ठिकाणी मी आहे त्याच ठिकाणी तू सुद्धा आहेस. तर मंडळी आता सगळ्यात मोठा क्ल्यू म्हणजे प्रियाच्या या बोलण्यावरून सायलीला एक गोष्ट तर नक्कीच कळली आहे की म्हणजे हा सगळा जो काही प्लॅन आहे तो प्रियाचा आहे. म्हणजे प्रिया इतके दिवस जेलमध्ये होती, जेलमध्ये राहून सुद्धा तिने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. आणि आता सायलीला हे आठवतं की प्रिया जेलच्या बाहेर आजारपणाचं खोटं नाटक करून बाहेर केली होती, ती या सगळ्यासाठीच. म्हणजे तिला हे सगळं काही होतं, यासाठी तिने हे सगळं केलं. आणि या सगळ्यात प्रियाला सचिन मदत करतोय, हे सुद्धा आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. तर मंडळी आता पुढे असं दाखवलं की ज्या मुली मिसिंग झाल्यात ना, त्यातली जी एक मुलगी आहे त्या मुलीकडे ऑलरेडी मोबाईल असतो आणि ती गोष्ट कोणालाच माहीत नाही आहे. आणि त्या मुलीने ना अत्यंत हुशारीने ज्या लोकांनी त्यांना किडनॅप केलं आहे त्या किडनॅप करणाऱ्या लोकांचं बोलणं रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. आणि तो एक असा मोठा पुरावा आहे की जो आता अर्जुन सायलीला बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहे.